होळकर साहेब. आपल्या महाराष्ट्राचं इष्टदैवत आराध्य दैवत श्री विठुरायाला मी वंदन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सर्वच व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व माझे बंधू आणि भगिनी, आज आपल्या समोर बोलत असताना मी विठुरायाचा उल्लेख केला आणि विठुरायाचा उल्लेख यासाठी केला की ही महाराष्ट्राची भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे. वारकऱ्यांच्या भूमीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी हेच शिकवलं की सेवा भावाने लोकांचं काम करा, परोपकारी वृत्तीने लोकांचं काम करा, सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा. आणि हीच महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी आजपर्यंत चालू होती. आपण जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, या सर्वच नेते मंडळींनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि या देशाच्या विकासासाठी कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाती विषमता, जाती जातींमध्ये भांडणं, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जशी ही वारकऱ्यांची भूमी आहे तशी ज्या वेळेला या मातीवर आणि या देशावर अन्याय होतो, लोकशाहीच्या विरोधात ज्या वेळेला या देशामध्ये कुठली तरी पावलं उचलली जातात त्याच वेळेला हा वारकरी धारकरी होतो आणि ही लढाई स्वतःच्या हातामध्ये घेतो. हेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय. आणि आज तशीच कुठेतरी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आलेली आहे. त्यामुळे आज आपल्या सर्व जनतेला, समाजाला कुठेतरी धारकरी होण्याची गरज आहे आणि या आपल्या लढवय्या नेत्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची गरज आहे. तर आणि तरच या देशामध्ये कुठेतरी लोकशाही आज टिकणार आहे. आता लढाईचाच विषय निघालाय म्हणून मी आपल्याला महाभारतामधला एक किस्सा सांगतोय. महाभारताची लढाई सुरू झालेली होती. कौरव पांडव एकमेकाला भिडणार होते, त्यांनाही मदतीची गरज होती. जसं आज नेते मंडळी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपापल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागतात, तसं त्यावेळेला सुद्धा कौरव पांडव एकमेकांकडे आपल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागत होते. आणि असंच ते एकदा श्रीकृष्णाकडे गेले. आता त्यावेळेला श्रीकृष्ण झोपलेले होते. अर्जुन जाऊन डोक्याजवळ बसला, दुर्योधन पायाजवळ. दुर्योधनाला वाटलं की आता उठल्यावर पहिला माझ्याकडे बघतील, आणि तसंच झालं. दुर्योधनाकडे श्रीकृष्णानं पाहिलं. दुर्योधन म्हटलं मी पहिले आलोय, पहिली माझी मागणी. श्रीकृष्ण म्हटले बरं ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणे तुमची मदत पाहिजे. मग श्रीकृष्ण म्हणाले माझ्याकडे काय नाहीये, एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना आहे. आता श्रीकृष्णाची नारायणी सेना म्हणजे एकापेक्षा एक महारथी योद्धे त्याच्यामध्ये होते. दुर्योधन हुशार. दुर्योधन म्हणाला एकटा श्रीकृष्ण घेऊन काय करू, एवढी मोठी सेना मला मिळाली तर मी 100% पराभव करेन. त्यानं पटकन सांगून मोकळा झाला की मला तुमची सेना पाहिजे. मग त्याने अर्जुनाला विचारलं बाबा आता सेना तर ते घेऊन गेले, आता तुझ्याकडे मी एकटा उरलो, तुला काय पाहिजे? तर अर्जुन म्हणाला की हे वासुदेव, सेना जरी असती तरी सुद्धा मी तुम्हालाच निवडलं असतं. आणि तिथून पुढे महाभारतामध्ये काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. एकट्या श्रीकृष्णाने त्या 5 पांडवांच्या मागे उभं राहून 100 कौरव आणि सबंध हजारोंच्या सेनेचा पराभव केला. आणि आज तशीच परिस्थिती पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज श्रीकृष्णाच्या रूपाने आजच्या लोकशाहीमध्ये पवार साहेब उभे आहेत. नारायणी सेना कुठं जायची तिकडे जाऊ द्या, आपल्याला फरक पडत नाही. आणि अशा या संघर्ष योद्ध्याच्या मागे कुठेतरी आज आपण इथं उभं राहिलं पाहिजे. मला चांगलं आठवतंय 2014 मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, 20 कोटी तरुणांना रोजगार देणार. आणि आज 10 वर्षानंतर तेच मोदी साहेब त्यांच्या भाषणातून काय सांगतायत की आम्ही 80 कोटी लोकांना राशन देतोय.
आणि इथून पुढे सुद्धा आम्ही देत राहू. म्हणजे त्यांना ही बेरोजगारी अशीच ठेवायची आहे. आता मला तुम्हा सगळ्या तरुणांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला राशन दुकानाच्या रांगेत उभं राहायचं आहे की स्वतःच्या हिमतीवर शिक्षणाच्या जोरावर नोकरी उद्योगधंद्यांच्या रांगेत उभं राहायचं आहे? मला सांगा, या भाजप सरकारनं मेक इन इंडियाची घोषणा केली. मेक इन इंडियाचं काय झालं? या भाजप सरकारनं स्किल इंडियाची घोषणा केली. स्किल इंडियाचं काय झालं? आला का हो तुमच्या भागामध्ये रोजगार? मी मागच्या 2-3 दिवसांपासून आपल्या या माढा लोकसभेमध्ये पवार साहेबांच्या बरोबर प्रवास करतोय. रस्त्याच्या मार्गाने मी प्रवास करतोय. तुमच्याच या माढ्यामधले एक आमदार, त्यांचा एक भरपूर प्रसिद्ध डायलॉग आहे, काय झाडी. मला त्यांना त्यांच्याच शैलीमध्ये विचारायचं आहे की अहो काय रस्ते, काय त्याच्यावरचे ते खड्डे, काय या भागामध्ये फिरणारे पाण्याचे टँकर आणि काय बेरोजगारी. कुठेतरी ह्या विषयावर तर तुम्ही बोला की नुसतंच कुठेतरी आयुष्यात पहिल्यांदा फिरून आले आणि काहीतरी विषय घेऊन बोलत राहायचं. आजच्या तरुणांना नेमकं काय पाहिजे आहे हे कुठेतरी समजायला पाहिजे. मागच्या 2 दिवसात सगळीकडे फिरत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपल्या या मतदारसंघामध्ये शिक्षणाची सुविधा नाही, चांगलं मेडिकल कॉलेज नाही, चांगली चिकित्सेची हॉस्पिटल्सची व्यवस्था नाही. आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला लोकाभिमुख नेतृत्व कुठतरी निवडून द्यावं लागेल. आणि ते नेतृत्व आपल्याला धैर्यशील दादा मोहिते यांच्या रूपानं या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळतंय. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये कुठलाही विचार न करता जर लोकशाही टिकवायची असेल तर धैर्यशील दादांच्या पाठीमागे आणि पवार साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून येत्या 7 मेला आपण तुत्तारी हातात घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय धैर्यशील दादांना आणि तुमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पवार साहेबांच्या नेतृत्वामधल्या महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. त्यामुळे एकदा शेवटची घोषणा द्या, बोला राम कृष्ण हरी, बोला राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संयमाचा तोड